पार्ट 2 मध्ये मित्रांनो तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि आता वेळ झाली आपल्या मित्राला कॉल करायची, पण त्याआधी आपण अलेक्साला विचारू का मित्र काय असतो. अलेक्सा, नमस्कार. नमस्ते। अलेक्सा, व्हाट इज मिनिट बाय दोस्त? एक और अमेज़न ग्राहक के अनुसार एक दोस्त एक ऐसा व्यक्ति होता है जिसे आप पसंद करते हैं और साथ रहने का आनंद लेते हैं, या ऐसा व्यक्ति जो किसी की मदद करता है या उसका समर्थन करता है। अलेक्सा, थैंक यू. अलेक्सा, इसी बात पर करती हूँ अर्ज। अरे, ये तो था मेरा फर्ज। मला अलेक्साचं येतं हसू येतं. अलेक्सा प्रमाणापेक्षा जास्त बोलते आणि बोर करण्याचा प्रयत्न करते, पण तिनं आपल्याला मित्राचा चांगला अर्थ सांगितलाय आणि नमस्ते वगैरे बोलती चांगलं. तर आपण मित्रांनो डायरेक्ट मित्राला कॉल लावू. तर चलो. हॅलो. हॅलो, बोल ना. कोण बोलतोय? अरे आदित्य बोलतोय. अरे काय चाललंय? कुठं असतो तू? हल्ली फोन नाही काय नाही. काय नाही रे, इकडे कॉलेजला असतो. आपली 10वी झाली नंतर काय तू आलाच नाही इकडं राहुरीला. अरे कॉलेजला होतो. आणि आता ते आपल्याला पाऊस चालू आहे ना, मग आता शाळेतली आठवण आली. आपण कसं उड्या मारायचो, पाणी कसं उडवायचो. पाऊस चालू आहे तिकडे? हो, पाऊस चालू आहे. अच्छा, तू जातो का नाही मग शाळेकडे? शाळेकडं मी जात असतो ना 15 ऑगस्ट वगैरे नाही का असल्यावर, 26 जानेवारीला गॅदरिंग वगैरे असतं, जात असतो. तू येतो का नाही? मग तेव्हा तू येतच नाही. नाही रे, माझं येणंच नाही झालं तिकडे परत 10वी नंतर. तुम्ही कॉलेजला सुट्ट्या नसतात का तुमच्या? हा, सुट्ट्या जास्त म्हणजे जास्त नसतं, कमी जास्त झालं ते फक्त घरी येतो डायरेक्ट येतो इकडे. जास्त तिकडे चक्करच होत नाही शाळेकडे परत. हा, 10वी ती मजाच वेगळी होती 10वी पर्यंत शाळेत. काय आपण आता लेक्चर बंद करायचो, इकडे तिकडे फिरायचो. नमस्कार मित्रांनो, आज या ठिकाणी आपल्या संघ श्रेया शाळेबद्दल सांगणारे आणि शाळेतले अनुभव सांगणारे. ती खूप मजा येणार आहे. पहिल्यांदा तुमचं टू कॉल आणि नसता धिंगाणा यामध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि आता आपण डायरेक्ट श्रेयाला फोन लावू. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती एक उत्कृष्ट सिंगर आहे आणि ती व्हिडिओच्या शेवटी आपल्याला एक गाणं पण म्हणून दाखवणार तिच्या आवाजात. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि चलो आपण डायरेक्ट कॉल लो. हॅलो. तर आज तुम्ही शाळेबद्दल बोलणार आहे आणि कसं वाटतंय तुम्हाला आमच्या याच्यावर लाईव्ह कॉलवरती येऊन? मला खूप छान वाटतंय की आपल्याला आपले जे असतात विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली. हा चांगला उपाय केलाय तू की मस्त कार्यक्रम तू नियोजित केला, त्याबद्दल मला खूप छान वाटतंय. तुम्हाला इथे आमंत्रित करण्याची संधी दिली त्याबद्दल तुझे खूप आभार मानते. आणि सर्वांना आता उत्सुकता आहे की सगळ्यात मोठी उत्सुकता म्हणजे तुम्ही शेवटी एक गाणं म्हणणार आहे आणि तुमचा शाळेतला अनुभव पण ऐकायचा आहे. सगळे त्यासाठी उत्सुकते. तर तुम्ही आता आपला कार्यक्रम चालू करा. आणि पहिली गोष्ट तुमचं टू कॉल आणि नसतं धिंगाणामध्ये सहर्ष स्वागत करतो. तर चलो आपण स्टार्ट करू. माझ्या शाळेबद्दल तुला सांगायचं ठरलं तर शाळेबद्दल प्रत्येकालाच एक ओढ असते, लहानपणी म्हणा. पण लहानपणी आपल्याला असं वाटतं की शाळा नकोशी वाटते पहिल्यांदा. तिथं पहिला दिवस असतो, आपल्याला कोणीतरी टीचर असतात तिथे, ते बोलतील, ते मारतील, अशा भीतीने आपल्याला जावंसं वाटत नाही तिथे. पण आमच्या बाबतीत कसं होतं, आम्ही गेलो आणि आम्हाला एकदम खूप छान वाटलं. मित्रमैत्रिणी भेटले, मित्रांशी नाही संपर्क पण मैत्रिणी असायच्या आपल्या. तर खूप छान वाटायचं, ते दिवस खूप छान होते. त्यावेळी बालपणात कुठले दुसरे विचार डोक्यात नसायचे किंवा कुठले टेन्शन नसायचं किंवा फ्युचरमध्ये आपलं काय होणार आहे किंवा आपल्याला काय करायचंय
ते कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नसायचं. फक्त अभ्यास, थोडाफार खायचं, मस्त प्यायचं, खेळायचं आणि खेळणं एवढंच त्यावेळेस डोक्यात राहायचं. त्यामुळे दुपारी मस्त भात खायचा, दुपारच्या सुट्टीत पकडापकडी खेळायची, लपाछपी खेळायच्या, गप्पा गोष्टी. त्यामुळे ते दिवसच खूप छान होते. त्यामुळे मला बालपण खरंच खूप म्हणजे खूप आवडतं आणि ते दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. ओके. तर तुम्ही काही फंक्शन म्हणजे आता जाता का तुम्ही, आता कॉलेजला असता आणि तुम्ही शाळेत जाता का, म्हणजे काही फंक्शन वगैरे असलं? हो, नक्की. मी ना अजूनही जाते कारण त्यावेळेच्या त्या आठवणीच वेगळ्या होत्या. आता आमच्या कॉलेजमध्ये पण फंक्शन व्हायचे 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला असतात तिथे फंक्शन. पण आम्हाला कॉलेजपेक्षा जी ओढ असायची ती शाळेच्या फंक्शनकडे असायची. कारण लहानपणी आम्ही छोटंसं भाषण आम्हाला आमच्या टीचरने लिहून दिलेलं असायचं. ते बोलायचं किंवा छोटे छोटे डान्स असायचे. आम्हाला लहानपणी ते शाळेमध्ये असं छोटासा बिस्किट पुडा वाटला जायचा. त्यावेळेस पण खूप आनंद वाटायचा. त्यामुळे आम्ही आता तिथे गेलो ना तर आम्हाला आमचं बालपण आठवतं की कसं आम्ही त्यावेळेस डान्स केला होता, कसं आम्ही भाषण केलं होतं, आम्ही कसं इथे खेळायचो, ते सगळं आम्हाला आठवतं आणि ते आठवणीत आम्हाला रमून जावं असं वाटतं. त्यामुळे मला तर खरंच कॉलेजपेक्षा अजूनही मी शाळेकडेच जाते, असं काही 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी असल्यावर. असं खूप म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत आपण आनंद शोधायचा. आता आपल्याकडे मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, त्याच्यामुळे याच्या पलीकडचं जग काय आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतं? बरोबर. नाही, मला असं वाटतं की आताची जी पिढी आहे ना, आताचे लहान मुलं मुली आहेत ना, ते काय फक्त फोनवरती आणि लॅपटॉपवरती ते दंग असतात. बाहेर पडतच नाही ते घराच्या. तर मला असं वाटतं की त्यांच्या आई वडिलांनी त्यांना सांगितलं पाहिजे की मोबाईलचा वापर कमी करावा किंवा तुम्ही मैदानावर जास्त खेळ खेळले पाहिजे. मित्रमैत्रिणींमध्ये वावरलं पाहिजे. लिंगोरच्या असो, पकडापकडी असो किंवा इतर काही खेळ असो ते आपण खेळले पाहिजे. जे की आरोग्याला पण आपल्या चांगले असतात आणि तेच मोबाईल आणि लॅपटॉप युज करण्यापेक्षा ते तरी आता चांगलं असतं असं मला वाटतं. तर तुम्ही लहानपणी एखादा घडलेला किस्सा किंवा तुम्ही त्याच्यामुळे बोलणे खाल्ले, घरच्यांचे धपाटे किंवा मार पण खाल्लाय, असं काही किस्सा आहे तुमच्याकडे म्हणजे तुम्ही सांगू? असं म्हटलं तर त्यावेळेस म्हणजे मी लहानपणी तरी खोडसर होते. पण एवढी म्हणजे की मी बडबडी होते खूप शाळेमध्ये असताना. तर मला आमच्या मॅडम बोलायच्या की तू खूप बडबड करते तर तुझ्या घरी सांगणार आहे मी वगैरे वगैरे. बट कधी त्यांचा फोन कधी गेलाच नाही. तो कोणतर घरी फोन गेला असता तर मग मला घरचे बोलले असते. पण काय झालं विषय असा आहे की मॅडमचा तो घरपर्यंत फोन गेलाच नाही. ते बोलले मी पप्पाला सांगते. पण ते माझ्यासाठी लकी होतं. त्या बाबतीत मी लकी ठरले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायची तर आमचा असा एक किस्सा आहे मला सांगायला आवडेल. की आम्हाला पण तर क्लास चालू असताना आम्हाला खूप बोर झालं. आम्हाला असं वाटत होतं की आम्ही बाहेर जायचे, आम्हाला बाहेर पडायचे, तर काय करावं? तर मी आणि माझ्या मैत्रिणी होत्या 2 मैत्रिणी आम्ही ठरवलं की आपण चक्कर येण्याचं नाटक करू. आणि मग हेच ते चक्कर येण्याचं नाटक केलं होतं की मॅडम मला कसं तरी होतंय, मला मळमळल्यासारखं होतंय. आपल्याला माहितीये आपण असं म्हणल्यावर मॅम लगेच बोलतात की बाहेर जा, थोडा हवेशीर बस किंवा पाणी द्या, जा रे तिच्यासोबत कोणीतरी जा. तसं करून मग आम्ही तिघीजणी बाहेर पडलो होतो आणि बाहेर येऊन आम्ही इतकं हसत होतो का बास. म्हणजे आम्हाला तो किस्सा खूप आवडतो. म्हणजे अजूनही आठवल्यावर भारी वाटतं. म्हणजे चक्कर आपल्याला आनंद देऊन गेला. बरोबर. आणि मॅमला शेवटपर्यंत कळलं नाही की आम्ही ते नाटक करत होतो म्हणून. ते खरं वाटलं त्यांना. त्यांनी आम्हाला बाहेर सोडलं. जर नाटक करणारे जर सिरियस जर नाटक करत असतील तर मग समोरच्याला पण कसं करणार ना. हो, बरोबर आहे. त्यामुळे आम्हाला तो किस्सा आठवलाय. आम्हाला खूप अजून पण हसू येतं. ते दिवस खरंच खूप छान, खूप छान होते. हो. आणि आता आपण आपल्या मेन मुद्द्यावर येऊ, म्हणजे सगळ्यांना ज्याची उत्सुकता होती. आता तुम्ही शाळेबद्दल सांगितलं, तुम्ही शाळेत झालेला किस्सा पण सांगितला. तर तुम्ही कधी स्कूलमध्ये गॅदरिंग फंक्शन वगैरे होत असतं तेव्हा तुम्ही कधी त्यात पार्टिसिपेट केलंय का, सॉन्ग गाण्यासाठी किंवा नाटक वगैरे? तसं नाटक किंवा डान्स वगैरे तर मी लहानपणी एकदा घेतलं होतं लहानपणी. पण शक्यतो जास्त करून मी गाण्यामध्येच भाग घेतला. कारण माझी गायनाची आवड मला आधीपासूनच आहे. लहानपणापासून 5वी 6वी पासून म्हटलं तरी. आणि मी उत्कृष्ट गायिका सुद्धा आहे. त्यामुळे बऱ्याच काही कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये फंक्शन असलं तर मला माझंच नाव सुचवायचे किंवा मी छान गाऊ शकते त्यामुळे माझंच नाव असायचं. त्यामुळे बऱ्याचदा असे कार्यक्रम असतील किंवा काही असेल, स्वागत गीत असेल तर स्वागत गीतासाठी मी प्रत्येकदा मीच म्हणायला जायचे. आणि त्यामुळे भारी वाटायचं की आपल्याला येतंय ना, आपण आपल्या कॉलेजसाठी किंवा शाळेसाठी उपयोग होतोय. ते
मला छान वाटतं. आणि हो, आणि आपल्याकडे स्किल आहे पण त्याला स्टेज भेटत नाही, आणि स्टेज भेटला जो आनंद असतो तो खूप भारी असतो. बरोबर आहे. हो, मी stage पण वर अनुभवला आहे. बरोबर. तर आणि तुम्ही सॉन्ग गाता तर तुम्ही म्हणजे तुमची आवड कसं काय निर्माण झाली सॉन्ग हा, गाण्यासाठी? म्हणजे आपले ऑर्केस्ट्राचे प्रोग्राम वगैरे असतात ना, तर माझे पप्पा एक उत्कृष्ट अँकर आहे. तर ते हं. गाण्याच्या ऑर्केस्ट्राच्या प्रोग्राम मध्ये ते अँकरिंग वगैरे करायचे. तर मग त्यांच्याकडूनच मला ती संधी मिळाली. मला स्टेज उपलब्ध झालं. मग मी तिथे गाणे म्हणायला जायचे. पहिल्यांदा स्टार्टिंगला मी असे 2-4 गाणी म्हणायचे. असंच आपलं सहज प्रॅक्टिस म्हणून. मग मला ती आवड निर्माण झाली. मला कळलं की अरे मला चांगला आवाज आहे, तो इतरांना आवडतोय. तर मी अजून जर प्रॅक्टिस केली तर ते मला चांगलं माझ्यामध्ये ते घडून येईल. चांगली उत्कृष्ट गायिका होऊ शकेल. तर मग तिथून पुढे मी प्रॅक्टिस करायला लागले. गाणं मला आवडलं की मी ते गाणं बसवायचे. कसं मी हे गाणं म्हणू शकेल पूर्णपणे, कसं व्यवस्थित ते म्हणू शकेल, त्याबद्दल माझी अजून मला त्याची ओढ निर्माण झाली. तेव्हापासून माझा गाण्याचा प्रवास सुरू झाला. ओके, ओके. आणि तुम्ही शाळेमध्ये असताना कोणतं गाणं गायलं होतं आठवतंय? शाळेमध्ये असताना असं प्रॉपर नाही, बट मी स्वागत गीतच म्हणायचे शाळेमध्ये. हा, ओके. हा, म्हणजे त्यावेळेस मला एवढी डेअरिंग नव्हती. हा, तेव्हा मग ओके. स्टेज डेअरिंग नसल्यामुळे मी फक्त एवढंच म्हणायचे. आणि इकडे मला नंतर इकडे स्टेज डेअरिंग येत गेली. मग आता मी कोणतंही गाणं म्हटलं तर म्हणू शकते की असं भारी वाटतं मला म्हणायला. आणि मग तुम्ही आता गाणं म्हणता, तुम्ही युट्यूबला टाकलं नाही का, म्हणजे प्रेक्षकांना बघण्यासाठी नाही, किंवा एकदा ऐकण्यासाठी? केलं होतं चॅनल वगैरे तयार, बट नंतर ते कॉलेजच्या याच्यामुळे मग मी नंतर ते जरा स्टॉप केलं. पण माझ्या भविष्यामध्ये इच्छा आहे की मी करणार आहे चॅनल वगैरे पण, आणि ऑडिशनसाठी पण मी ट्राय करणार आहे. हा, ओके, ठीक आहे. तर प्रेक्षकांना जी उत्सुकता होती, आणि आता आपला टाइम पण संपतोय, तर सगळ्यांना उत्सुकता होती की तुमच्या आवाजात गाणं ऐकण्याची. तर तुम्ही ते गाणं म्हणून देतात. हो, मी श्रेया घोषाल माझ्या आवडत्या गायिका आहेत. तर त्यांनी गायलेलं एक छोटंसं ते गाण्याचं मधलं कळवून मी ते तुम्हाला म्हणून दाखवते. ओके. तुझसे शुरू हुई, तुझ पे ही खत्म हो, दुनिया मेरी दुनिया, दुनिया मेरी, जो बात दिल में थी नैनों ने बोल दी, मैं हूँ तेरी, मैं हूँ तेरी, तुझको ही याद करके आगे बढ़ूं मैं, मिलके भी मैं न पाऊं, अब क्या करूं मैं, मिलके भी मैं न पाऊं, अब क्या करूं मैं, तेरे मस्त मस्त डोले मेरे दिल का ले गए चैन, मेरे दिल का ले गए चैन, तेरे मस्त मस्त डोले, तेरे मस्त मस्त डोले मेरे दिल का ले गए चैन, मेरे दिल का ले गए चैन, तेरे मस्त मस्त डोले. ओके, थँक्यू. तर आता आपल्या समोर श्रेया देवी आपल्या समोर एक गाणं सादर केलंय, आणि त्यांनी असंच आपण एक दिवस एका व्हिडिओमध्ये स्पेशल सॉन्गची कॉम्पिटिशन ठेवणार आहे, तेव्हा आपल्यासाठी सगळे गाणे सादर करणार आहे. आणि ती तुम्ही कमेंट करून सांगा कोणते कोणते गाणे ऐकायची इच्छा आहे तुमची, ते तुम्हाला सगळे गाणे ऐकवले जातील. आणि आता आपलं जाता जाता आपलं फेमस म्हणजे मी स्वतः काढलेलं गाणं आपण त्यांना ऐकू, आणि आपली व्हिडिओ इथं स्टॉप करू. ओके, 1, 2, 3 स्टार्ट. भागाची गोग्यात संस्कृती जपतो, बोलायला जय महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्र, फिरायला 15 दिवस पडतात आता कमी म्हणून म्हणतो आमचा महाराष्ट्र भारी. गाडीची स्टेज घुमवली तिथं तो इथं आलो.
गाडीची स्टेअरिंग योग्य दिशेने वळली की स्वप्न बरोबर भरपूर होता. गाडीची स्टेअरिंग गरगर खुळली तिथं तू इथं आलो. मराठी ब्लॉगर संस्कृती जपतो. बोलाल जय महाराष्ट्र. महाराष्ट्र महाराष्ट्र फिरायला छंद नगर दिवस पडतात कमी म्हणून म्हणतो आमचा महाराष्ट्र भारी. गाडीची स्टेअरिंग गरगर घुमवली तिथं इथं आलो. गाडीची स्टेअरिंग गरगर घुमवली तिथं इथं आलो. तर मित्रांनो, आता गाणं ऐकून झालेलं आहे आणि आता पहिल्यांदा श्रेयाला मी धन्यवाद म्हणतो. आणि आपली जेव्हा कॉम्पिटिशन असेल तेव्हा तुम्ही परत कॉलवरती किंवा लाईव्ह या अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. मला पण तुम्ही येण्याची संधी दिल्याबद्दल त्यामुळे खूप आभार. चला तर मग भेटूया कॉम्पिटिशन मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज खूप मजा आली, खूप किस्से ऐकायला भेटले. तर असंच नवीन शो मध्ये किंवा न्यू व्हिडिओ मध्ये आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. मराठी भोग्यात संस्कृती जपतो. बोलाल जय महाराष्ट्र. महाराष्ट्र महाराष्ट्र फिरायला 3 दिवस पडतात आता कमी म्हणून म्हणतो आमचा महाराष्ट्र भारी.